नमस्कार. ब्युटी टिप्स विथ जयामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं CTM आणि स्किन टोन, आणि आज आपण बघणार आहोत जर तुमचं स्किन म्हणजे त्वचा जर तुमची काळवंटलेली असेल तर त्यासाठी घरगुती उपाय काय असावेत. बऱ्याच वेळा काय होतं ना की महिला पिकनिकला जातात, परत वॉटर पार्कला जाऊन आल्यानंतर किंवा खूप जास्त उन्हात राहिल्यानंतर आपली स्किन जी काळवंटली जाते, चेहरा खूप जास्त डल वाटतो, तर त्यावेळेस आपण काय उपाय करावे. तर ऑफिस म्हणजे बऱ्याच जणी फेशियल करतात पार्लरमध्ये जाऊन वगैरे, आणि नंतर त्याआधी ते सर्वात आधी ब्लीच करतात. तर ब्लीच हा प्रकार खूप भयंकर आहे असं मी म्हणते. मी एक ब्युटिशियन असूनसुद्धा मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही घरच्या घरी ब्लीच करत असाल तर कृपया अजिबात ब्लीच करू नका. कारण ब्लीच केल्याने काय होतं ना, तुमची स्किन जी असते तर पूर्ण ब्लीच केल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं की बापरे ब्लीच केलं आणि स्किन खूप म्हणजे छान चकाकते. पण ते थोड्या वेळासाठी असतं, अगदी एक दिवसभरासाठी. दुसऱ्या दिवशी तुमचं स्किन जी असते ती पुन्हा जशी आधी होती त्याच्यापेक्षाही डल किंवा थोडंसं अजून जास्त तुमची स्किन काळवंटली जाते. ते याच्यामुळे की ते म्हणतात की आमचं प्रोडक्ट जे आहे ब्लीच हर्बल आहे. नक्कीच आहे हर्बल, फक्त त्यांची क्रीम असते, पण ॲक्टिवेटर जे असतं ते विदाऊट केमिकल कुठेही तयार होऊ शकत नाही. तर तुम्हाला कुठलीही कल्पना नसताना जेव्हा तुम्ही ब्लीच करतात, एक वेळ तुम्ही पार्लरमध्ये जाऊन ब्लीच कराल तर ते ब्युटिशियन म्हणजे त्यांचं जरा तो अभ्यास असतो, त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करतात, फॉलो करून ते तुमच्या स्किनवर व्यवस्थित करतील. पण बऱ्याच बायका घरी ब्लीच आणतात आणि ते अप्लाय करतात, तर त्यामुळे काय होतं आहे नंतर त्यांना पिगमेंटेशन वगैरे होऊ शकते. कारण ॲक्टिवेटरचे जे बारीक हे असतात दाणे असतात, ते जर व्यवस्थित मेल्ट झाले नाही आणि जर तुमच्या स्किनवर तुम्ही तसंच अप्लाय केलं तर तिथे ते त्याचा स्पॉट तयार होऊन तिथे तुम्हाला पिंपल्स होऊ शकतात. परत तुमची स्किन खूप जास्त डल होते आणि खूप जास्त काळवंटली जाते. म्हणून ब्लीच घरच्या घरी कोणीही करू नका. त्याला एक अल्टरनेट म्हणजे मी एक ऑप्शन तुम्हाला देऊ शकते. जर तुम्हाला घरच्या घरी काहीतरी उपाय हवा असेल, रेमेडी हवी असेल, तर मी तुम्हाला सांगते. एक टॅमॅटो घ्यायचं आहे, टॅमॅटोमधून कापायचं आहे आणि त्यावर थोडीशी साखर पेरायची आहे, बरोबर. आणि नंतर तो स्किनवर तुमच्या सर्क्युलर मोमेंटमध्ये अशा प्रकारे तुम्ही स्किनवर तो फिरवायचा आहे ॲज अ स्क्रब म्हणून. आणि तो एक 5 मिनटानंतर फिरवलं की बस इनफ आहे. आणि 5 मिनटं स्किन तुमची तशीच सोडून द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ स्किन धुवा. इथे लक्षात ठेवायचं आहे टॅमॅटो हे पण ब्लीचचंच काम करतं आहे, पण ते अगदी हर्बल आहे, घरातल्या घरात, आणि त्यांचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आहे. झाला तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आणि साखर हे स्क्रबचं काम करते, त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर जी काही डस्ट असेल, जी काही धूळ असेल, बारीक म्हणजे पोर्स ओपन झाल्यानंतर जे काय त्याच्यामध्ये डस्ट केलेली असते ते सुद्धा रिमूव्ह व्हायला व्यवस्थित मदत होते. त्यामुळे हे घरच्या घरी तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर जे आपण टॅमॅटो अप्लाय केला आहे तर तो तुम्हाला स्वच्छ थंड पाण्यानेच धुवायचा आहे. नॉर्मल पाणी, म्हणजे खूप गारही नको आहे, पण गरम पाण्याने अजिबात धुवू नका, कारण त्याच्याने स्किन तुमची खूप ड्राय होऊ शकते. त्यानंतर पुढे आपण कॉफी घ्यायचं आहे. कॉफीमध्ये 2 लिंबाचे थेंब आणि मध याचं एक पॅक बनवायचं आहे आणि तो तुमच्या स्किनला लावा. बस एवढं तुम्ही घरगुती आठवड्यातून तुम्ही 3 वेळा हा उपाय करू शकताय. हे केल्यानंतर तुमची स्किन, जो तुमचा डलनेस होता आणि जो काळवंटलेला जो हे होतं तुमची स्किन, तर ती पूर्ण तुमची स्किन व्यवस्थित रिमूव्ह व्हायला मदत होते आणि खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतो अगदी घरच्या घरी. आता पुढे ब्लीचबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ब्लीच अजिबात करू नये, पण तुम्ही डिटॅन करू शकताय. जर तुम्हाला सलूनमध्ये जाऊन तुम्ही फेशियल करायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगा की मला डिटॅन करून द्या म्हणून. ब्लीच शक्यतो करू नका. ब्लीच केल्यानंतर खूप स्किन तुमची खराब होणार आहे. त्याला तुम्ही पर्याय म्हणून डिटॅन करू शकतात. आणि मग फेशियल जसं तुम्हाला जे ब्युटिशियन तुम्हाला एखादी सजेस्ट करत असेल ते तुम्ही करू शकतात. नंतर घरगुती उपाय म्हणून तुम्ही परत काय करायचं, तर तुम्हाला मी CTM सांगितलंच आहे. CTM झाल्यानंतर तुम्हाला CTM हे तर तुम्हाला सकाळीच करायचं आहे. परत रात्री तुम्हाला आता दिवसभर आपण जेव्हा मेकअप केलेला असतो किंवा स्किनवर खूप जास्त धूळ असते किंवा आपण बाहेरून जाऊन आल्यानंतर आपल्याला दिसत नाही, आपल्याला असं वाटतं आपली स्किन स्वच्छ आहे, तरी त्याच्यावर डस्ट असते. आणि मग रात्री जर तुम्ही तसंच झोपून गेला तर तुम्हाला परत सकाळी त्या स्किनवर काही ना काही तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट होतच असतो. म्हणून रात्री स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून परत मेकअप रिमूव्ह करायचा आहे.
काजळ असेल, लिपस्टिक असेल, लायनर असेल, या सर्व गोष्टी व्यवस्थित रिमूव्ह करूनच तुम्ही क्लिन्झिंग करायचं आहे. डायरेक्ट क्लिन्झिंग करायला घेतलं तर तुमचं जो मेकअपमधले जे पार्टिकल आहेत ते तुमच्या स्किनवर पूर्ण तुम्ही सर्क्युलर मोमेंटमध्ये जेव्हा तुम्ही मसाज करतात क्लिन्झिंगचा आणि तेही त्याच्याबरोबर हे होत असेल तर तुमच्या स्किनला परत जास्त डॅमेज होऊ शकते. म्हणून आधी मेकअप रिमूव्ह करा, काजळ असेल तर रिमूव्ह करा, लिपस्टिक रिमूव्ह करा, लायनर रिमूव्ह करा आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित क्लिन्झिंग करा. क्लिन्झिंग करताना तुमचे हातही खूप स्वच्छ हवेत, कारण हाताला जी डस्ट असेल आणि जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग करतायत तर आपल्या स्किनचे जे पोर्स असतात ते ओपन होतात क्लिन्झिंग करताना आणि ते ओपन झाल्यानंतर जी आपल्या हाताची डस्ट असेल किंवा बाहेर दिवसभराची आपली डस्ट असेल तर तीही त्याच्यामध्ये जाते आणि तुमच्या स्किनला जास्त अजून हानी पोचवू शकते. म्हणून आधी हात व्यवस्थित क्लीन करा, त्याच्यानंतर तुमचा मेकअप रिमूव्ह करा आणि मगच तुम्ही क्लिन्झिंग करा. क्लिन्झिंग केल्यानंतर परत तेच टोनर करायचं आहे, मॉइश्चरायझर करायचं आहे आणि एखादी नाईट क्रीम असेल जे तुम्ही वापरत असाल किंवा तुम्हाला आयडिया नसेल कुठलं प्रोडक्ट वापरायचं आहे तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नाईट क्रीमबद्दलही काहीतरी लिंक देऊ शकते किंवा प्रोडक्टबद्दलची माहिती तुम्हाला देऊ शकते. तर असा आपला हा आजचा एक तुम्हाला थोडीशी आयडिया येईल ह्यानुसार एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. अजून परत दुसऱ्या कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.